का सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या द्वासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः शृण्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुर्सुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज फाल्गुन शुद्ध द्वितीया शक 1947. ईशावास्य उपनिषद कठोपनिषदानंतर आपण ईशावास्य उपनिषदाची सुरुवात केली होती आणि त्याचे 2 भाग आपले झाले. प्रत्येक उपनिषदाला जसा शांतिपाठ असतो तसा या उपनिषदाचा शांतिपाठसुद्धा आपण पाहिला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. यजुर्वेदातल्या शुक्ल यजुर्वेदामधल्या कण्व शाखेमध्ये जे 40 अध्याय आहेत त्यापैकी पहिले 39 अध्याय हे जे आहे ते कर्मयोगाचे आहे आणि हा 40वा शेवटचा अध्याय तो ज्ञानकांडाचा आहे. कर्मयोग म्हणजे जे जे आपण कर्म करतो त्याची विधी जी आहे ती ज्यामध्ये आहे तो कर्मयोग आहे. मग ते एखादं दानाची क्रिया असेल, एखादं यज्ञ असेल, एखादं जपाचं अनुष्ठान असेल, ते सगळं कर्म करत असतानाचे मंत्र जे आहेत ते सगळे कर्मयोगामध्ये येतात. आणि आता जे आहे ते ज्ञानकांड आहे. ज्ञान म्हणजे परब्रह्माचं ज्ञान ज्यामध्ये आहे त्याचा उपदेश, त्याचं स्वरूप आणि त्याची स्थिती याचा उच्चार आणि त्याबद्दलचा पूर्णपणे जाण ज्या अध्यायामधनं होतं, ज्या ग्रंथामधनं होतं त्याला आपण ज्ञानकांडात्मक ग्रंथ असं म्हणतो. तसा हा ईशावास्य उपनिषद आहे. अनेक उपनिषद आहेत त्यामधला सगळ्यात जुना उपनिषद म्हणजे हे ईशावास्य उपनिषद आहे. आणि तसं पाहिलं तर हे सगळ्यात लहानपण उपनिषद आहे. यामध्ये फक्त 18 श्लोक आहेत. त्यामधला आपण पहिला 2रा श्लोक पाहिला. आज 3ऱ्या श्लोकापासून आपल्याला सुरुवात करायची. फक्त पहिल्या 2ऱ्याचा उल्लेख करूया. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृह्णात कस्यचित् धनम्. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ईशावास्यम इदं सर्वं. या जगामध्ये हे जग कसं आहे की जड आहे आणि चेतन स्वरूप आहे, दोन्ही पण आहे. त्याचं दोघांचं मिश्रण या ठिकाणी आहे. जड आहे आणि चेतन स्वरूप आहे. चेतन स्वरूपामध्ये सगळे सजीव प्राणी येतात आणि जड स्वरूपामध्ये एखादा दगड असेल, एखादा वृक्ष जे आहे तो सुद्धा चेतनमध्येच येतं. पण ज्या ठिकाणी जे जे आपल्याला दिसतं ते सगळं भगवंताचं स्वरूप आहे असा भाव ठेवून यत्किंच जगत्यान् जगत म्हणजे या जगाकडे पाहताना हा भाव आपल्याला अखंड जपला पाहिजे. आणि तेन त्यक्तेन भुंजिता हा याचा अर्थ अनेक जन्मांच्या पुण्याईने आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आता या नरदेहामध्ये ज्या ज्या गोष्टीचा आपण उपभोग घेतो तो उपभोग त्यातला विषय, त्या विषयाचा आनंद म्हणून न घेता परमेश्वराने आपल्याला दिलेले हे सगळं त्याची कृपा आहे. आणि त्याच्या कृपेशिवाय मी हे सुनंदाताई कोडे आवाज बंद करा. त्याच्यामुळे मी हे सगळं उपभोग घेत आहे असा भाव ठेवून. आता पुढचा शब्द आहे तो पुढचं जे आहे ते महत्त्वाचं आहे. मा गृह्ण कस्यचित् धनम. मा गृह्ण म्हणजे
जे जे आपण उपभोग घेत आहोत, जे जे सुख आपण घेत आहोत, ज्या ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेत आहोत, ते सगळे करत असताना त्यामध्ये आपण आसक्त होऊ नये. आता याच्या विरुद्ध आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्त होतो. आमची बस इतकी छान होती की बस खूपच छान. म्हणजे त्या बसमध्ये जिथे आपल्याला 1-2 तास बसायचं असेल, उतरायचं परत, ते सुद्धा त्याचं वर्णन, त्या बसचं वर्णन, त्याचा रंग हे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नेहमीसाठी पक्कं होऊन जातं. पण भगवंताचं स्वरूप जे आहे ते मात्र आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये तेवढ्या स्पष्टपणे त्याचा उच्चार होत नाही. मा गृध कस्यचित् धनम. आता जे जे ज्यांनी कमवलेलं आहे, जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत ज्यांनी सार्वभौम राजे झाले, सगळ्या पृथ्वीवर ज्यांचं राज्य होतं, ते सगळे राजे आज नाहीत. त्यांनी जे जे कमावलं ते मात्र इथेच आहे. त्या काळामध्ये कितीतरी सोनं होतं, टन आणि किलोनी असणारं सोनं जे आहे ते सगळं इथंच राहिलं, पण ते सगळेजण निघून गेले. आणि पण जे काय होतं त्यांनी जे काय अनुभवलं ते सगळं इथेच राहिलं. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या धनाचा संचय जो आहे त्याबद्दल काही गर्व मानू नये. आणि गृध कस्यचित् धनम. आणि दुसरं आपल्याला सांगितलं की हे धन कोणाचं आहे, तर ते परमेश्वराचंच आहे. त्यामुळे कुणाच्याही धनाचा कधीही अपेक्षा करू नका आणि ते पुन्हा आपल्याला मिळावं असा भावसुद्धा ठेवू नका. दुसऱ्या श्लोकामध्ये कुर्वन्नेव कर्माणि जिजीविषेत शतं समः. आता हा पहिल्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेऊन माणसाने इथे जगलं पाहिजे. कुर्वन्नेव हि कर्माणि. सगळं कर्म करत असताना जिजीविषेत शतं समः. नुसतं आपल्याला बसून उपभोग घ्यायचा, विषयाचा आनंद घ्यायचा असं नाही, पण माझं प्रत्येक कर्म हे परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच होईल अशा प्रकारचा धडा आपण या सगळ्या आध्यात्मिक ग्रंथाच्या वाचनातून घेतला पाहिजे. एवं तोही नान्यथे अस्ति न कर्म लिप्यते नरः. असं केल्याने काय होतं? न कर्म लिप्यते नरः. म्हणजे आपण जे जे कर्म करत असतो त्या कर्मामध्ये आपण अडकून राहत नाही. कशामुळे? आसक्ती सोडली की मग आपण सुखी होतो आणि आसक्ती असली की मग त्यातूनच पुन्हा दुःख निर्माण होतं. असे 2 श्लोक पाहिले. आता तिसऱ्या श्लोकामध्ये आपण सुरुवात करूया ईशावास्यम याच्यामधलं. आता अशा प्रकारचं कर्मबंधनातून मुक्त व्हायचं असेल तर एक निश्चित मार्ग पाहिजे. आणि तो मार्ग कसा आहे आणि त्याप्रमाणे जाणाऱ्या माणसाची गती कशी होते आणि तसं न वागणाऱ्या माणसाची गती कशी होते हे आपल्याला आता सांगतात. असुर्या नामते लोका अंधेन तमसा वृताः तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति ये केच आत्महनो जनाः. असुर्या नामते लोका. जे भगवंताचं अस्तित्व, या सगळ्या जगावर भगवंताने आपलं आच्छादन घातलेलं आहे. भगवंताचं आच्छादन आहे म्हणून आपल्याला ते मायेच्या रूपाने जे दिसतं ते आपल्याला आकृष्ट करतं. भगवंतच आपल्यासमोर असेल तर मग त्याची माया आपल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव घालू शकत नाही. अनेक संतांच्या चरित्राचे वाचन झाल्यानंतर ही गोष्ट खऱ्या अर्थाने स्पष्ट होते. कारण भगवंत सगळीकडे असेल तर मग साधू संत जे आहेत त्यांनी कधीही आपल्या धनाचा संचय केला नाही. एवढं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांनी ताट भरून सोनं, मोहरे, चांदी सगळं दिलं आणि त्या तुकाराम महाराजांच्या पत्नीने हे घरी नसताना ते सगळं आपल्या अंगावर आभूषण म्हणून मिरवलं. महाराज घरी आल्याबरोबर ते सांगतात, आवळे जे काय तू घातले ते आधी काढून ठेव, त्या ताटात ठेव आणि ते महाराजांना परत कर. हे आपलं नाही. ते येणं त्यक्तेन भुंजिता मग कस्यचित् धनम. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करू नका. आणि मग अशा प्रकारे जिजीविषेत शतं समः. अशा प्रकारे आयुष्य जगलं, आपलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं आणि या पद्धतीने आपण जर राहिलो तर मग 100 वर्ष तुम्ही जगा असं ते उपनिषद आपल्याला सांगतं. आता ह्या तिसऱ्या भागामध्ये असंच आपण केलं नाही तर काय होतं? कठोपनिषदामध्ये सुद्धा एक मंत्र आपला झाला. पीतोदका जगदतृणा दुग्धदोहा निरिंद्रियाः आनंदानामते लोकांस्तान स गच्छती ता ददत. म्हणजे त्या राजाने त्या यज्ञानंतर आपल्याजवळ जे जे आहे ते सगळं लोकांना दिलं, पण ते देत असताना स्वतःचा स्वार्थ लक्षात घेऊन
चांगलं आहे ते आपल्याजवळ दिलं. समर्थ आपल्याला सांगतात, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. जे जे माझ्याजवळ चांगलं आहे ते ते मला दुसऱ्यांना अर्पण करता आलं पाहिजे, ते दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. त्यामध्ये आसक्ती न ठेवता मी प्रत्येक कर्म केलं पाहिजे. आणि आता इथे सांगतात, असुर्या नाम ते लोका. असं मी केलं नाही तर काय होतं? असुर्या नाम ते लोका. आता असुर्याचा दोन्ही अर्थ होता. ज्या ठिकाणी सूर्याचा प्रवेश नाही. सूर्य म्हणजे हे प्रकाशाचं प्रतीक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो म्हणजे त्या अंधारातून मला त्या सूर्याच्या प्रकाशाकडे, त्या स्पष्ट अशा प्रकाशाकडे घेऊन जा. तसं या ठिकाणी असुर्या, तर कोणतं लोक आहे ते की ज्यामध्ये सूर्याचा प्रवेश नाही, असुर्या, अशा लोकांना. आणि असुर्या याचा अर्थ असुरी योनीमध्ये मला जन्म होईल. किंवा जेव्हा मी आपल्या वेदाने उपदिष्टित केलेल्या मार्गावर चालणार नाही. आपल्या सगळ्या धर्म परंपरेने सांगितलेला उपदेश लक्षात न घेता मी माझ्या मनाप्रमाणे विषयाच्या तृप्तीसाठी किंवा कोणाच्या धनाच्या प्राप्तीसाठी मी जर अयोग्य मार्गाने वागत गेलो तर मला कोणते लोक म्हणतो तर असुर्या नाम ते लोका. आणि मग ते लोक कसा आहे? तो लोक कसा आहे? ये केच आत्महनो जनाः. आणि म्हणे अंधेन तमसा वृतः. आवृत्त याचा अर्थ काय? आवृत्त म्हणजे वेढून घेणं. शत्रूच्या सैन्यामध्ये जेव्हा आपण अभिमन्यूचं पाहतो, अभिमन्यू जेव्हा त्या चक्रव्यूहामध्ये गेले तेव्हा चारी बाजूनी त्यांना, त्या कौरवांच्या सगळ्या मोठमोठ्या सरदारांनी त्यांना वेढून घेतलं, आवृत्तः. तर तसं इथे अंधेन तमसा वृताः. अंधेन म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या अंधकाराने. कारण त्या ठिकाणी सूर्यच नाही, प्रकाशच नाही. आणि मग त्या अंधारामध्ये तो आवृत्त होतो, म्हणजे त्या अंधारामध्ये तो खितपत पडतो. आणि आता तांस ते प्रत्याभिगच्छन्ति. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत चांगले कर्म करत नाही. स्वतःमध्ये असणाऱ्या भगवंताचं तत्त्व आहे त्याची जाणीव नाही, त्याची ओळख नाही. भगवंताने आपल्यावर कृपा केली म्हणून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला आहे असं सुद्धा ज्याला चुकूनसुद्धा वाटत नाही. बद्ध लक्षणं जे आहेत ते अजून जवळ छानपैकी वाचावे. बद्ध लक्षणामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग कुठेतरी एक आशेचा किरण येतो आणि बद्धाची अवस्था ही मुमुक्षूकडे जायला लागते. मुमुक्षू म्हणजे आता मला हे काही नको आणि याचा मला आता त्याग केला पाहिजे आणि त्याग करून चांगल्या गोष्टीकडे मी वळलं पाहिजे असं मनात येणं म्हणजे मुमुक्षू अवस्था. आता जो बद्ध आहे तांस ते प्रत्याभिगच्छन्ति. म्हणजे जेव्हा तो प्रेत योनीला प्राप्त होतो, म्हणजे हा नरदेह असताना तो चांगलं कामं करत नाही, तसाच तो देह सोडून जातो तेव्हा ते प्रेत्या म्हणजे मरून मेल्यानंतर त्या मनुष्याचं काय होतं? अभिगच्छन्ति म्हणजे तो त्या लोकाला प्राप्त कसा की भयंकर अशा लोकाला प्राप्त होतो. आणि कसा प्राप्त होतो की त्या ठिकाणी अनेक जन्ममरण त्याचे होतात, पण त्याला पुन्हा भगवंताचा योग नाही. म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं झालं की दिसतंय आपल्याला कुऱ्हाड आहे, शस्त्र आहे, आपलाच घात होणार आहे. मग त्याला यांनी काय म्हटलं इथे? तांस ते प्रत्याभिगच्छन्ति ये केच आत्महनो जनाः. आत्महनो आत्म्याचं हनन केलं. आता तसं पाहिलं तर आत्म्याचं हनन होत नाही. आत्मा हा सदोदित आहे कारण तो परमेश्वराचा अंश आहे. पण आत्म्याचं हनन म्हणजे या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये तो आत्मा त्याने प्रवेश केला आणि आपलं शरीर आता चलनवलन करू लागलं, हातपाय हलू लागले, दिसू लागलं, ऐकू येऊ लागलं, वाणीने बोलता येऊ लागलं. आता ही सगळी परमेश्वराची कृपा त्या लहान बालकावर झाली आणि ते बालक हळूहळू मोठं व्हायला लागलं. त्या बालकाला आता समजायला लागलं. तर तेव्हा साधकाने काय करावं असं सांगितलं की माझा जन्म कशासाठी झाला? या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर मी कोणतं आद्य कर्तव्य केलं पाहिजे? सत्येनं वागलं पाहिजे, सत्याने. असत्य असेल तर त्यापासून मी दूर राहिलं पाहिजे. हे लक्षात न घेता जो आपल्या शरीराचं उद्दिष्ट लक्षात न घेता वागतो त्याला आत्महनो जनाः. ते लोक सगळे आपल्या आत्म्याचंच हनन म्हणजे त्याचा घात करतात
आणि ये केच चात्मनो आत्मनो जनाः आणि तांस्ते प्रत्यभिगच्छन्ति, त्यांना तेच प्राप्त होतं आणि पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये ते अडकतात. आपल्या श्रीग्रंथराज दासबोधामध्ये देहदुर्लभ निरूपण नावाचा समास आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, देहदुर्लभ निरूपण. ते कसं आहे की एका ह्याच्यामध्ये एका संगतीने बुडती आणि एके संगतीने तरती, आणि या कारणे सत्संगती बरी पहावी. हा देह कसा आहे, तो आपल्याला देहे परलोकीचे तारू, परलोकाला प्राप्त होण्यासाठी तारू म्हणजे जहाज आहे, आणि ते जहाज म्हणजे आपला देह आहे. हे ज्याला समजलं तो हे पार करून जाऊ शकतो, पण ज्याला समजलं नाही तो मात्र इथेच आपल्या काय म्हणतात जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये गटंगळ्या खात राहतो. पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मरण आहे, असं सांगतात या ठिकाणी. आणि हा आपल्या ईशोपनिषदातल्या मंत्रासारखं, जसं पितोदका जगदत्रणा तो आनंदा नामते लोका. आता आनंदाच्या ऐवजी इथे काय आसुर्या नामते लोका, हाच फरक आहे. आसुरी योनीले ते प्राप्त होतात. म्हणजे हा नरदेह एवढा चांगला असतानासुद्धा आता कुठल्या तरी पाप केल्यामुळे त्यांना नीच योनी प्राप्त होतात. आता ते कोणत्या आहेत ते पुन्हा पुढे सांगतात की कुकर शुकर कीट पतंग. कोणत्या योनी प्राप्त होतात? कुकर शुकर कीट पतंग. म्हणजे कुकर याचा अर्थ काय, संस्कृतमध्ये कुकुर हा म्हणजे कुत्र, कुत्र्याच्या योनीला जातात. आता कुत्र्याची योनी का वाईट असे म्हटलेली आहे, कारण त्या कुत्र्याला आपण कितीही ऐकलं तरी ते पुन्हा पुन्हा तिकडे येतं. म्हणजे आपलं मन जे आहे ते विषयांपासून दूर जाण्यासाठी रोज आपण अभ्यास करतो, पण विषय समोर आल्याबरोबर आपण आपला केलेला अभ्यास विसरतो आणि विषयाच्या पाठीमागे धावत जातो. दुसरा माझ्याशी भांडला म्हणून मी त्याच्याशी भांडतो, म्हणजे त्याच्या भांडण्याच्या प्रवाहामध्ये मी स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं महत्त्व, स्वतःचा मोठेपणा, स्वतःची श्रीमंती हे सगळं विसरून जातो. श्रीमंती म्हणजे मनाची श्रीमंती. आणि मग त्याच्या रागाच्या नदीमध्ये मी सुद्धा बुडून वाहू लागतो. म्हणून त्या ठिकाणी आपण सावध राहिले पाहिजे. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत जावे एकांत स्थळी. आता जो पुढचा मंत्र आहे तो मंत्र एकदम छान आहे. असा मंत्र, त्याचा अर्थ पण खूप छान लक्षात घ्या. त्या मंत्राकडे जाण्यापूर्वी हे अशा ज्या आपल्याला नीच योनी प्राप्त होतात त्याबद्दल सांगतात. गीतेमध्ये असे श्लोक आहेत. अनेक चित्तविभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरके शुचौ. आता शुचौ म्हणजे शुच म्हणजे पवित्र, पण हे नरके शुचौ मध्ये अवग्रह चिन्ह आहे. अवग्रह चिन्ह असताना त्याचा अर्थ अशुचौ. पतंते नरके शुचौ म्हणजे नरक योनीमध्ये तो जाऊन पडतो. कोण? अनेक चित्त विभ्रांता, ज्याचं चित्त अनेक विषयांमध्ये रममाण झालेलं आहे आणि मोहाच्या जाळ्यामध्ये जो समावृत आवृत्तातच पाहिलं आपण, मोहाच्या जाळ्यामध्ये जो अडकलेला आहे. प्रसक्ता काम भोगेषु. प्रसक्ता म्हणजे प्रकर्षेन आसक्ता, म्हणजे अगदी मनापासून आणि खूप असं प्रकर्षाने तो त्या विषयाकडे ओढल्या जातो. आणि मग अशा जीवाचं काय होतं तर पतंती नरके अशुचौ. तानहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य अजस्त्रम अशुभान आसुरीश्व योनिषु. तो आसुरी योनीला प्राप्त होतो. आणि म्हणून आता सांगतात की जो हे सगळं जग परमेश्वराने व्याप्त आहे, त्या परमेश्वराचं सतत स्मरण करून आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. एवढ्या सोपं सांगितलं आणि तरी आपण या विषयांमध्ये इतके भुलून गेलो की लोकी शब्द अमान्य केला, म्हणजे भगवंताचा शब्द अमान्य केला आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा या दुःख योनीमध्ये आपण प्राप्त होतो, अधोगती होते. हे सांगताना आता म्हणतात की त्याबद्दलचं विवेचन या ठिकाणी केले आहे. ते पूजा करतात, सगळं करतात, सगळं समस्त कर्म करतात, पण त्यामध्ये ते आसक्त झालेले असल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्ममरणामध्ये अडकतात. आता पुढचा जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे. अनेजद एकम मनसो जवीयो नैनद एवा आपनवन पूर्वम अर्षत तद्धावतो अन्यान अत्येति तिष्ठत तस्मिन्
अपो मातरिश्वा दधाती. अनेजद एकम, अनेजद एकम, अनएजत, एजत म्हणजे चालणे, वेगाने चालणे. अनेजत जो चालत नाही, म्हणजे जो अचल आहे, जो एकाच ठिकाणी स्थिर आहे, असा कोण आहे? असं परमेश्वर आहे, जो एकाच ठिकाणी स्थिर आहे. त्याला आपण काय म्हणतो? शेषावर, शेषशय्येवर जो अखंड पोहलेला आहे असा भगवंत. पण तो भगवंत कसा आहे? शेषावर पोहल्या. आता आपल्याला एखाद्या नागावर झोपा असं म्हटलं तर आपण झोपणं शक्य आहे का? आणि तो किती आनंदात पडलेला आहे. आणि पुन्हा त्याचा श्रमपरिहार करण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, पाय दाबून देत आहे. आता हे सगळं त्याचं वैभव आहे. आता ते वैभव तुम्ही 1-5 मिनटं भोगा असं जरी म्हटलं तरी आपण तिथून पळून जाऊ, कारण त्या वैभवाच्या योग्य आपण नाही. पण तो भगवंत त्या ठिकाणी एकाच ठिकाणी स्थिर आहे. आता एकाच ठिकाणी स्थिर आहे म्हणजे तो दुसरीकडे जात नाही. अनेजत एकम मनसो जवीयो. आता 2 गोष्टी या ठिकाणी एकत्र झाल्या. त्या भगवंताचं स्वरूप काय आहे? तो अचल आहे, स्थिर आहे, एकाच ठिकाणी आहे आणि एकच आहे. एक म्हणजे दुसरा कोणी नाही, तो एकच आहे, जो या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करतो. सगळ्या सप्तलोक, सप्तपाताळ हे सगळं जे काय घडामोडी होत असतात ते सगळं त्याच्या मनाने होत असतं. एतन देवा न आपनुवन. आता असा जो एका ठिकाणी आहे, स्थिर आहे, अचल आहे, त्याच्याबद्दल आता विरुद्ध गोष्ट, जो एका ठिकाणी स्थिर आहे आणि मनसो जवीयो. आता मन कसं आहे? मन हे वायुरूप असल्यामुळे आपण म्हणतो मनोजवम मारुतितुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. मारुतीरायाचं वर्णन. मनोजवम, मन जसं धाव घेतं, मन जसं सगळीकडे फिरत राहतं, एकाच वेळेस माणूस बसलेला दिसतो. कीर्तन प्रवचनामध्ये माणसं भरपूर असतात. आता ती भरपूर असलेली माणसं देहाने त्या ठिकाणी आहेत. आता त्यांचं लक्ष सांगणाऱ्यांच्याकडे आहे की नाही हा दुसरा प्रश्न आहे. पण निदान आपल्याला आज कुठेही टी व्हीवर पहा, कुठेही भागवत सप्ताह पहा, कीर्तन असो काही असो, भरपूर गर्दी असते दिसते. आता भरपूर गर्दी याचा अर्थ अनेक लोक चांगल्या मार्गाला लागले असा घ्यायला हरकत नाही. ज्यांना पॉझिटिव्ह विचार करायचा ते असा अर्थ घेतात. जे त्यामध्ये सुद्धा काहीतरी चुका पाहतात ते म्हणतात काही नाही, एवढी गर्दी आहे पण काही फरक नाही. त्या गडावरून कार्यक्रम झाला, जेव्हा खाली येतात तेव्हा बसमध्ये बसताना एकमेकाशी भांडत असतात. समर्थ लगेच आपल्या मदतीला येतात. काय म्हणतात समर्थ? स्थळ त्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना, तुझ विण रामा मद कंठवेना. निरूपणे हे सद्वृत्ती होते. निरूपण होत असताना सद्वृत्ती होते, विषयांकडची धाव कमी होते आणि मन एकाग्र होतं. पण ते किती वेळ एकाग्र होतं? ते फक्त जसं आपण एखाद्या नोट्यांचं बंडल मोजत असतो. आपण नोटेचं बंडल मोजत असं 1, 2, 3, 4, 100 मोजले, दुसरं बंडल मोजलं, असं करत असताना मन जसं एकाग्र होतं तसं पूर्ण एकाग्रतेने आपण कुठलंही कर्म करत नाही आणि केलेलं कर्म अर्पण करत नाही. पण हे भगवंत कसं आहे की एकाच ठिकाणी असला तरी पण मनसो जवीयो, म्हणजे आपलं मन सगळीकडे भरकटत असतं. ते मन त्या ठिकाणी पोचतं ज्या ठिकाणी त्याला जायचं तिथे. पण ते कुठेही गेलं तरी त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व असतंच असतं. नैनत एवा आपणवन पूर्वम अर्षद. आता याचा अर्थ काय? अर्षद म्हणजे याचा अर्थ एक आर्ष काव्य, आर्ष ग्रंथ, म्हणजे जे ऋषीमुनीने लिहून ठेवलेले आहेत, जे ज्ञानाचा भांडार आहेत, ज्ञानस्वरूप अशा त्या परमेश्वराचं वर्णन करणारे ते ग्रंथ आहेत. पूर्वम अर्षद. पूर्वम म्हणजे हा भगवंत कसा आहे? तो सगळ्यांचा आदी आहे आणि सगळ्यांचा आदी असल्यामुळे कोणाच्या मनात काय आहे हे त्याला आधीपासूनच समजतं आणि ते समजल्यामुळे ह्याचं मन जिथपर्यंत जातं त्याच्याही पलीकडे तो असतोच असतो. रीता ठावया राघवे वीण नाही. आता हे ज्याला समजलं तो मात्र एकाच ठिकाणी शांततेने श्रवण करू शकतो. पण हे ज्याला समजलं नाही
त्याला वाटतं की मीच सगळीकडे धावत गेलो आणि मी तिथे पोचलो तेव्हा असं मला दिसलं. पण हे सगळं दिसलं त्याच्या अगोदर भगवंत त्या ठिकाणी असल्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीकडे भगवंताचं लक्ष असतं. आता सगळे धावत आहेत आणि एकजण नुसताच बसून आहे. आता धावणाऱ्यामध्ये जो पहिला सगळ्यात पुढे धावणारा आहे त्याच्यापेक्षा पुढे भगवंताचं स्वरूप आहे, भगवंत आहे. कारण काय, भगवंत कुठेही त्याला धावावं लागत नाही, पण तो त्या ठिकाणी पोचलेलाच असतो. सगळ्या संतांच्या बाबतीत हे उदाहरण त्यांच्या चरित्रावरून आपल्याला लक्षात येतं. दिसतं कसं आपल्याला, साधू संत एका ठिकाणी आहेत, कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये कीर्तन होत असताना त्या साधू संतांनी मध्येच आपला हात जे आहे ते एका जसं आपण एखाद्या काय घड्यामध्ये हात घालतो पाण्याचा आणि हात घातल्यानंतर आपले कपडे ओले होतात. तिकडे कीर्तन चालू आहे आणि दुसरीकडे यांचा हात जो बाह्या जे आहेत ते कपड्याच्या त्या ओल्या झालेल्या आहेत. सगळे म्हणतात की अरे इथे काही पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही, मग यांचा हात ओला का झाला? आणि मग थोड्या वेळाने मग त्यांचे जे भक्त आहेत ते भक्त येतात, धावत येतात आणि येऊन यांच्या पाया पडतात आणि मग म्हणतात अरे तू आला का इतका? नाही महाराज, मी तुमची आठवण केली, तुमचं स्मरण झालं आणि म्हणून मी त्या भयंकर वादळातून वाचलो, त्या सागरातून मी वाचलो, त्या नदीतून मी बुडता बुडता वाचलो. म्हणजे ज्यांचं मनाने स्मरण केलं त्या भक्तांसाठी भगवंत त्या ठिकाणी लगेच धावत जातात. दरी ते अनेजद एकम मनसो चवीयो, तरी पण ते त्याला मदत करतात, कारण तो आपला भक्त आहे. पण जो त्यांना मानतच नाही त्याच्याकडे ते कशाला जातील? की त्यांना असं वाटतं की हा जर आपल्या स्वतःच्याच बळावर सगळं जिंकून घेऊ शकत असेल तर मग त्याच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. पण इकडे अर्जुन आहे तर अर्जुनाला आपण मदत केली पाहिजे. तिकडे दुर्योधन आहे, अगदी जवळ असले तरी, दोघे भाऊ असले तरी एकाचा भाव भगवंताच्या चरणाशी आहे आणि एक त्या कृष्णाला कृष्ण म्हणूनच पाहतो. हा दुसऱ्याला मदत करतो पण मला करत नाही. त्या दुर्योधनाला म्हणून म्हटलेलं आहे की काय छान वाक्य आहे ते, निवृत्त जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. खूप छान महाभारतातला श्लोक आहे. जानामि धर्मम, धर्म काय हे मी जाणतो. म्हणजे हे असुर्या नामते लोका अंधेन तमसा वृता, याचं उदाहरण म्हणजे दुर्योधन आहे. जानामि धर्मम, धर्म काय आहे ते मी जाणतो, धर्माबद्दलचं ज्ञान मला आहे, पण त्याच्या विरुद्ध वागण्यापासून माझी निवृत्तीच होत नाही. म्हणजे मी त्याच्या विरुद्धच नेहमी वागतो, माझी प्रवृत्तीच अशी झालेली आहे. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. म्हणजे अधर्म मी इतकं केलेलं आहे त्याच्यापासून मी स्वतःला दूर ठेवू शकत नाही. आणि म्हणून इथं म्हणतात तिष्ठत तस्मिन अपो मातरिश्वा दधाती. आता एवढं सगळं झाल्यावर मग भगवंताचं जे कर्तृत्व भाव आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. मातरिश्वा, मातरिश्वा याचा अर्थ वायू वगैरे सगळ्या देवता ज्या आहेत त्या देवता आपल्यावर किती उपकार करतात. उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, काय देवा आमच्याच डोक्यावर एवढं मोठा सूर्य तळपत असतो असं आपल्याला वाटतं, पण त्या सूर्याच्या उष्णतेमुळे सागराचं पाणी जे आहे ते वाफेमध्ये रूपांतर होतं आणि तीच वाफ ढग बनते आणि मग काही दिवसानंतर पुन्हा तेच ढग जे आहेत ते त्यातून जलवर्षाव करत जातात आणि तो जलवर्षाव ज्यांना प्राप्त होतो त्या ठिकाणची सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम मलयज शीतलाम मातरम. आणि मग त्या ठिकाणी सस्य म्हणजे लहान लहान रोपं जे आहेत ते पुन्हा उगवतात, पुन्हा धनधान्याने समृद्ध होतात. आता हे धनधान्य जे आहे कित्येक काळापासून सगळे खात आलेले आहेत सगळं. आता त्याने एवढं सगळं खाल्लं म्हणून संपलं आणि मग एखादं धान्य आता मिळतच नाही असं होतं का? तर होत नाही, कारण या भगवंतानेच हे निर्माण केलेलं आहे. आणि ज्यांनी निर्माण केलं उत्पत्ती स्थिती, त्या विष्णूने त्यांचं पालन केलं आणि त्या शंकराने त्यांचा संहार केला. या तिन्ही देवता आपापली कामं इतक्या चोखपणे करतात की त्यामध्ये त्यांची कृपा आपल्यावर आहे असं आपल्याला वाटतच नाही.
पण मला जेव्हा मदत करतात तेव्हा भगवंताची माझ्यावर कृपा आहे, आणि माझ्यावर जेव्हा अवकृपा होते, मला जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा भगवंता तुझं माझ्याकडे लक्षच नाही, असं आपण सहजपणे म्हणतो. आता मी तुझ्या मंदिरात दर्शनालासुद्धा येणार नाही. सिनेमामधले डायलॉग असे असतात पहा बऱ्याचदा. मग ते या ठिकाणी म्हणतात, हे जलवर्षा वगैरे करतात ते कोणामुळे? आतपा. आतपा म्हणजे तो सूर्य. मातरिश्वा दधाती. आणि मग असं समजून वागून जो राहतो त्याच्यासाठी म्हणतं शतम समाहा, जिजीविषय शतम समाहा. मग अशा जीवाने 100 वर्ष या ठिकाणी जगलं पाहिजे आणि तशी इच्छा ठेवली पाहिजे. पण नुसती जगण्याची इच्छा ठेवून विषय वासना भोगत बसलं हे चालणार नाही. काहीतरी धरावी सोय आगांतुक गुणाची. रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणाचे न चले उपाय. म्हणजे कुठलाही ग्रंथ घ्या, कुठलाही उपनिषद घ्या, दुधा ठावया राघवे विण नाही, दुधा ठावया समर्था विण नाही. आता यानंतरचा जो श्लोक आहे त्याचा आपण विचार करू. आता इथे येतं की तीव्र वेग कशाचा तीव्र असतो? बुद्धीचा वेग तीव्र असतो. बुद्धी म्हणजे थोडंसं काहीतरी चालना मिळाली बुद्धीला की माणूस हजारो गोष्टींचा विचार करू लागतो. मग त्याचं वय किती आहे काय नाही हे पाहतं नाही, तो लगेच पुढचा विचार करतो. मन जे आहे ते सुद्धा वेगवान आहे, अत्यंत वेगवान आहे. आणि इंद्रिया जे आहेत, इंद्रिय जे आपले आहेत ते सुद्धा तसेच आहेत. खूप दूरचा पण वास काही जणांना येतो आणि काही जणांना जवळचा सुद्धा वास येत नाही. आता म्हणजे याचे इंद्रिय तेवढी प्रखर नाही, त्याच्या इंद्रियाची शक्ती फार कमी आहे, असा भेदभाव प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. परंतु परमेश्वर जो आहे तो मात्र अचल आहे, एकाच ठिकाणी आहे. आणि असं असूनसुद्धा तो सगळीकडे पोचतो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात. कोणतं उदाहरण आहे ते पाहता. आता एका श्लोकामध्ये दिलं आहे की आता परमेश्वर कसा आहे, त्याला सीमा नाही, असीम आहे. त्या परमेश्वराचा अधिकार काय आहे याच्याबद्दल आपण विचार करू लागलो तर खरं म्हणजे विचार करणाऱ्याला सीमा आहे, विचार करणाऱ्याला मर्यादा आहे. आणि आपल्याला मर्यादा असल्यामुळे आपण त्या मर्यादितपणेच विचार करतो. पण अमर्याद हे विश्व ज्याचं आहे तो मात्र त्याच्या पलीकडे आहे, हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. आणि असा अचंत शक्ती जो परमेश्वर आहे त्याच्या शक्तीचा एक अंश म्हणून हे सगळं आपल्याला दिसतंय. जे काय आपल्यासमोर आहे तो त्याचा एक अंश आहे. 360 पैकी 1 डिग्री फक्त त्याने आहे आणि बाकी सगळीकडे तोच आहे. परत मग जो रिकाम आहे त्यामध्ये जो आहे आणि जे आहे त्यामध्ये तो आहेच आहे. गीतेमधला पुन्हा श्लोक येतो, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मही पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. यो माम पश्यती सर्वत्र. जो माझ्या स्वरूपामध्ये यो माम पश्यती सर्वत्र म्हणजे जो माझ्या स्वरूपामध्ये सर्व काही पाहतो. माझं दर्शन घेत असताना या सगळ्या विश्वाचं दर्शन घेत आहे असा भाव ज्याचा असतो तो. आणि दुसरीकडे सर्वंच मयी पश्यती. आता माझ्यासमोर नसतानासुद्धा त्याला जे मायामय हे सगळं जग दिसतं त्या मायेचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही, कारण तो माझा खरा भक्त आहे. त्याला सगळीकडे मीच दिसतो, प्रत्येक ठिकाणी मीच दिसतो. आता याचं उदाहरण कोण आहे तर आमचे पैठणचे एकनाथ महाराज. रामेश्वराची कावड त्या काशीला न्यायचे आणि काशीची कावड रामेश्वराला नेऊन अभिषेक करायचा यासाठी ते गेले होते. आणि ते कावड घेऊन येत असताना रस्त्यामध्ये एक गाढव पाण्यावाचून तरफडत होतं हे त्याने पाहिलं. आता ते गाढव आहे, मी सोळ्यात आहे, मी ही घागर इतक्या लांबून आणली, मला रामेश्वरापर्यंत न्यायची आहे, माझा सोहळ्याचा भंग होईल आणि म्हणून मी त्याला पाणी पाजणार नाही. असं ते नव्हते म्हणून ते संत आहेत. आपण असतो तर आपण तेच केलं असतं, आपण त्या गाढवाला मरू दिलं असतं. आणि असं आपल्यामध्ये असल्यामुळे या जन्ममरणाच्या फेऱ्यापासून आपली सुटका होत नाही. आता अजून एक या ठिकाणी येतं, रघुनाथ स्वामींचं चरित्र आपण आत्ताच वाचलं 250व्या पुण्यतिथीनिमित्त, की भगवंत एकाच ठिकाणी असूनसुद्धा काय करत नाही.
तो एकाच ठिकाणी असूनसुद्धा सगळीकडे व्याप्त आहे. त्याबद्दलचं खूप छान अभंग त्यांच्या चरित्रामध्ये आहे. माझ्या माहितीप्रमाणे 14व्या अध्यायामध्ये तो अभंग आहे. देव करी तरी काय ऐकू नये, पाषाणाची नावं तारियली. देवाने मनात आणलं, देव एका ठिकाणी आहे. अनेजद एकम मनसो जवियो, एका ठिकाणी आहे पण सगळीकडे तोच व्याप्त आहे. एका अंशेनं स्थितो जगत. देव तरी काय ऐक नव्हे, पाषाणाची नावं तारियली. दगड आहे, तो दगडाचे नाव, सगळ्या नावा कशाच्या असतात, त्या लाकडाच्या असतात. काही लोखंड असलं तरी पण त्याचं सगळं शास्त्र आहे, त्याचं फिजिक्स आहे, त्याची डेन्सिटी आहे. ते सगळं पाहून ती नाव, ते बोट कितीही मोठी असते, 4-4 मजले असतात त्यामध्ये म्हणे, आणि तरी पण ती पाण्यावर तरंगते. आता पाषाणाची नावं तारी आली. देव तरी करी तरी काय ऐक नव्हे. पुढच्या ह्याच्यात म्हणता, फुटतील पाय चालतील भिंती. हे सगळं अभंग वाचत असताना अनेक ग्रंथांचा चरित्राचा अभ्यास असला तर प्रत्येक चरणावर एक एक उदाहरण सहजपणे आपल्या लक्षात येतं. फुटतील पाय चालतील भिंती. त्या भिंतीलासुद्धा पाय फुटतील आणि ती भिंतसुद्धा चालत जाईल. आमच्या आळंदीमध्ये गेल्यानंतर या भिंतीचं दर्शन जरूर घ्यावं. आता जे ज्ञानी लोक असतात ते तिथे घ्या. मग ती हीच भिंत होती का, मग इतक्या वर्षापासून या विटा इथं कशा काय राहिल्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सोडून द्या. कारण ते वादच घालत बसतात, आणि वाद घातल्यामुळे तुटे वाद संवाद तो हितकारी. चांगले 5 श्लोक समर्थाने लिहिले की असा संवाद घातल्यामुळे मूळ जे तत्त्वज्ञान आहे त्याच्यापासून ते दूर राहतात, आणि जे असं दूर राहतात ते असुर्या नामते लोका, ते असुर्या लोकांना प्राप्त होतात. पुढे म्हणतात, मेरू मशक येथील समतुक. मेरू पर्वत आणि मशक म्हणजे एखादी लहानशी माशी. येथील समतुक, समतुक म्हणजे ते तुल्य होतील, एकाच शक्तीचे होतील. सूर्यकिरणावरी मुंगीच्या वरी, अग्नीच्या पाठारी पीठ होय. आता अग्नीच्या पाठारी, शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये जेव्हा सगळं काडी कचरा गोळा करतात तेव्हा तो काडी कचरा तिथेच ठेवतात आणि मग त्याला आग लावतात. आता ती आग लावल्यानंतर त्याचंच खत होतं, ते सगळीकडे पसरतं आणि पाऊस आल्यानंतर त्याचं पीक पुढे येतं. अग्नीच्या पाठारी पीक होय. आता जे पीक, जे बी अग्नीने भाजलेलं आहे ते पुन्हा जर आपण पेरलं तर त्यापासून कुठेही धनधान्य निर्मिती होत नाही. पण या अभंगात म्हटलेलं आहे की देवाच्या इच्छेने जर केलं तर अग्नीच्या पाठारी पीक होय, तिथेसुद्धा पीक होईल. कारण तो म्हणतो, हा माझा प्रांत आहे, मी जे करेल ते करेल, तुझा काय संबंध. असं जर भगवंताने आपल्याला म्हटलं तर खरोखरच आपला काही संबंध नाही. आपण आपल्या ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन याच्याद्वारे भगवंताला जाणून घेण्याचा अट्टाहास करतो, पण आपण कितीही धडपड केली तरी त्याला जाणून घेऊ शकत नाही. एवढंच नाही, पण ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे आहेत तिन्ही देवता, हे सुद्धा त्या मूळ भगवंताच्या स्वरूपाला जाणू शकले नाही. ज्ञानदेव म्हणे अघटित घडे, गुरुकृपे जोडे परब्रह्म. त्या गुरुकृपा जी आहे त्याच्याशी आपल्याला जोडायचं असेल तर अघटित घडतं असं ते सांगतात. म्हणजे या सगळ्याचा विचार केला तर तो भगवंत, त्याचा वेग जो आहे, मनसो जवियो आपनमन पूर्वम अर्षत. रघुनाथ स्वामींच्या या अभंगामध्ये हे अचिंत्य शक्ती आहे, आणि आपण सीमित असल्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असलेल्या त्यांना काहीतरी लिमिटेशन्स आहे, आणि त्यामुळे भगवंताच्या स्वरूपाचं आपण 1% जाणू शकत नाही. मग आता जे म्हणतात की आम्ही जाणलं, आम्ही सगळं एवढं केलं, आम्ही प्रवचन दिले, आम्ही अमकं केलं, त्यांना काय समजलं. तेव्हा ते म्हणतात की ज्याला काही समजलं नाही, हे समजलं, हे सगळं वाचल्यानंतर त्यालाच थोडंफार समजलेलं असतं. पण जो थोडंसं वाचतो पण भरपूर समजला असं दाखतो, तो मात्र त्याच्या ठिकाणी दंभ आहे. आता पुढचा श्लोक जो आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. मला वाटतं पुढचा श्लोक झाले की आपण थांबूया. आता परमेश्वराची जी शक्ती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, त्याची जी व्यापकता आहे, ती वेगवेगळ्या प्रकाराने वर्णन केलेली आहे. परमेश्वराची शक्ती तर माझ्या शक्तीपेक्षा परमेश्वराची शक्ती. पहा आता याच्यामधलं छान उदाहरण आहे. पहा, मला वाटतं कोण
श्रीधर स्वामी असतील कदाचित किंवा कोणीतरी संत होते. रेल्वेने प्रवास सुरू होता. एका स्टेशनवर गाडी थांबली. त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे ते खाली उतरले. त्या ठिकाणी हापशी का विहीर होती. बरोबरच्या भक्तांनी ते विहिरीचं पाणी काढून दिलं. याने तिथे स्नान केलं. स्नान करून ते आता जप आणि आराधनेला बसले, संध्येला बसले. गाडी तिथे उभी आहे. आता गाडी 5 मिनटं त्या ठिकाणी थांबणार रेल्वे. आता सगळ्यांना असं वाटलं, भक्तांना असं वाटलं की आमचे गुरु या ठिकाणी बसले आणि आता नको त्या ठिकाणी पूजा अर्चा करत बसले, एवढी काय गरज होती, असं सगळं त्यांच्या मनामध्ये विकल्प सुरू झाले. पण भगवंताचा जो भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठलाही विकल्प नसतो. तो मनाने तेवढा शांत असतो. त्यांचं सगळं झालं. शेवटी आरती झाली, नैवेद्य दाखवला, आरती झाली आणि ते त्या ठिकाणी उठले. तेव्हा त्या गाडीने शिट्टी वाजवली आणि मग सगळं ते भक्त बाकीचं सामान घेऊन ते गाडीमध्ये येऊन बसले आणि गाडी सुरू झाली. आता हे जे आहे हे कोणामुळे होतं की हे सगळं ज्याच्या सत्तेने होतं त्याच्यावर पूर्ण विश्वास असेल तरच अशा गोष्टी होतात. नाही तर आपण म्हणतो एवढं कुठे आहे, एक दिवस संध्या नाही केलं तर काय होतं, एक दिवस जप नाही केलं तर काय होतं, असं काय होतं ते काय होतं हे आपल्याला समजत नाही. पण जे होतं ते बरोबरच होतं. मग अनेक वर्ष सगळं करूनसुद्धा आपल्याला काहीच प्राप्त होत नाही. आणि मग एखादा राजकीय पुढारी म्हणतो तुमच्यापेक्षा आम्ही बरे, पहा आम्ही नेहमीच विमानातून फिरतो. आता हा श्लोक काय सांगतो, तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. आता तो भगवंत आपल्यापासून किती दूर आहे आणि किती जवळ आहे हे ते सांगतात. आता यामध्ये श्लोकामध्ये या मंत्रामध्ये एक प्रकारचा विरोधाभास आहे. तद एजती तन एजती. आता एजती याचा अर्थ तो वेग धारण करतो, तो चालतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. तद एजती आणि तन न एजती म्हणजे आता एकाच वेळेस भगवंत एकाच ठिकाणी असतो आणि दुसरीकडे चालतसुद्धा नाही, दुसरीकडे चालतंसुद्धा असं म्हटलेलं आहे. असं कोणी तिरहित माणसाने ऐकलं, जो पहिल्यांदाच प्रवचनाला आलं तर म्हणतात अरे काय सगळा वेळ पण आहे, तो एका ठिकाणी बसतो काय आणि तो दुसरीकडे जातो काय, असं कसं होऊ शकतं, असं सर्वसाधारण माणसाला वाटतं. आणि तो आपल्यापासून खूप दूर आहे आणि आपल्या अगदी जवळ आहे. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. आता तो भगवंत, ते परब्रह्म कुठे आहे तर ते आपल्यामध्येच आहे आणि आपल्यापासून दूरसुद्धा आहे. सगळीकडे तो बाह्यतः अंतरस्य म्हणजे आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये भगवंत आहे आणि सगळ्यांपासून बाहेर जे जग आहे त्यामध्ये सुद्धा तो आहे. उ अंतिके म्हणजे तो आपल्या अगदी समीप आहे आणि सगळ्या जगताच्या आतमध्ये तो आहे आणि या सगळ्याच्या जगताला सगळा व्यापूनसुद्धा तोच आहे. मग आता असा विरोधाभास त्याच्या ठिकाणी कसा आहे. आपण म्हणतो भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण परब्रह्म आहे, पूर्णावतार आहे. आता पूर्णावतार असताना एकाच ठिकाणी जर तो स्थिर आहे, अचल आहे, मग तो आपल्या भक्तांसाठी सगळीकडे कसा धावतो असं त्या ठिकाणी छानपैकी त्याचं उदाहरण देता येईल. तो आपल्या परमधामामध्ये स्थिर आहे आणि आपली लीला करण्यासाठी तो सगळीकडे अवतार धारण करतो, रूप धारण करतो. आपल्या दशमस्कंदामधलं दामोदर लीला, ही जी लीला आहे भगवंताची, ते सगळे लोण्याचे तुपाचे डेरे जे होते ते सगळे त्याने फोडून टाकले. कारण का आईने मांडीवरून आपल्याला बाहेर ठेवलं, खाली झोपवलं आणि ते दूध होतं चाललं म्हणून आई तिकडे गेली. परमार्थासी मोडू नये प्रपंच बळे. आता ही आईच्या मनामध्ये असा विचार आणणं ही सुद्धा भगवंताची लीला आहे. कारण आई इकडून जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ती माझ्यावर रागवणार नाही, जोपर्यंत ती रागवणार नाही तोपर्यंत मला त्या उखळाला बांधणार नाही आणि जोपर्यंत उखळाला बांधणार नाही तोपर्यंत ही जी झाडं कित्येक पिढ्यांपासून आम्ही इथे पाहत आहोत, यमराजन, कुबेराचे पुत्र यमराजन, त्या दोन्ही झाडांचा, त्या दोन्ही पूर्वीच्या ऋषीमुनींच्या पुत्रांचा उद्धार कसा होईल ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन भगवंताने केलेलं असतं. आपल्याला ते समजत नाही. हा त्या ठिकाणचा फरक आहे. आणि म्हणून तोच भगवंत या ठिकाणी एका ठिकाणी स्थिर आहे. तद एजती आणि तद न एजती. तद दूर आहे, तो दूर पण आहे आणि तद्वंतिके
आता कसा दूर आहे आणि कसा आहे ते अजून एक उदाहरण घ्या. मुचकुंद ऋषीची कथा आहे. आता ते सिरियलमध्ये आहे बा ते विंध्य सरकार. मला सगळ्यांचं सगळं समजतं. तसं इथे भगवंत त्यात सगळं समजतं की या गुहेमध्ये गेलं तर इथे मुचकुंद ऋषी आहेत हे त्यांना आधीपासूनच माहिती आहे. आता कालयवन नावाचा राक्षस अगदी अक्षौहिणी सैन्य घेऊन मागे लागलेला आहे. आता भगवंत स्वतः त्याच्यासमोर सगळं शस्त्र हातात नाही, काही नाही, आणि तरी त्याच्यापासून पळून जातात. आता याला असं वाटतं की हा आपल्याला घाबरून पळून चालला, रणछोड दास. आता त्याचा पाठलाग तो कालयवन आपल्या सैन्यासह करतो. तर कालयवनाला सगळं फिरून फिरून त्या गुहेमध्ये आणतात. गुहेमध्ये ते मुचकुंद ऋषी झोपलेले असतात. त्यांना वर दिलेला असतो. तो वर भगवंताला माहीत असल्यामुळे भगवंत स्वतःचं वस्त्र त्याच्या अंगावर पांघरतात आणि त्या गुहेमध्ये अंधारामध्ये ते स्वस्थ त्या ठिकाणी उभे आहेत. आता तो जेव्हा येतो तेव्हा ते पाहतात की अरे या कृष्णाच्या अंगावरचं वस्त्र इथे आहे, त्या अर्थी हा इथे झोपलेला आहे. मला एवढं कष्ट देऊन हा या ठिकाणी झोपला, म्हणून त्याला लाथ मारून त्याला जागं केलं कालयवनाने. आणि कालयवनाला जो वर होता की तुला झोपेमधून जो जागा करेल त्याच्याकडे दृष्टीपात झाल्याबरोबर तू पाहिल्याबरोबर तो भस्मसात होईल. म्हणून कालयवन त्या ठिकाणी भस्मसात झाला. म्हणजे हे भगवंताची लीला आहे. तो एका ठिकाणी आहे, तद एजती तन्न एजती, तद दूरे तद्वंतिके, तदंतरस्य सर्वस्य तद सर्वस्य बाह्यतः. अशा प्रकारचा हा एक श्लोक या ठिकाणचा मंत्र आहे. 5व्या मंत्रापर्यंत आपण आज आलेलो आहोत. आता उद्या आपण 6व्या मंत्राचा विचार करू. 6वा मंत्र आपल्याला सांगतो, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. 6वा मंत्र आहे याच्यातला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री